नमस्कार मंडळी, मी रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण विदाउट व्हिपिंग क्रीम चॉकलेट केक ही रेसिपी पाहत आहोत। चॉकलेट केक खायचा आहे पण बाजारातून आणायचा नाहीये, अशी काहीतरी सिच्युएशन असेल तर घरच्या घरी विदाउट व्हिपिंग क्रीमने आपण चॉकलेट केक बनवू शकतो। चॉकलेट ब्राउनी म्हणू शकता याला तुम्ही। बघूयात रेसिपी, चला। इथं मी बाजारातून चॉकलेट प्रीमिक्स घेऊन आली आहे। ते प्रीमिक्स आहे 250 ग्रॅम एवढा कप आहे माझा, एवढं प्रीमिक्स घेतलेला आहे मी। बाजारात अगदी सहज उपलब्ध होतात फूड मार्केटमध्ये, तेच हे प्रीमिक्स आहे। मैदा, बेकिंग पावडर घेऊन जर आपण केक करायचा म्हटलं तर मेजरमेंट चुकलं की केक आपला चुकला जातो, म्हणून प्रीमिक्सने केक बनवायचं दाखवत आहे मी। इथं मी 2 चमचे पोह्याचे एवढं तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि 1/3 कप इतका माझा हा कप आहे, त्याने मी तेवढं पाणी घेतलेलं आहे। याच्यापेक्षा कमी पाणी लागू शकतं प्रीमिक्सनुसार। मी तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी पुढे दाखवेनच। आता थोडं पाणी घालून आपण हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। बघू शकता एकसारखं हलवत मी हे पाणी थोडं पाणी घालायचं आहे। पाणी जास्त झालं तर आपलं बॅटर पातळ होईल आणि केक व्यवस्थित फुलणार नाही, त्याचा पंच इतका छान होणार नाही, म्हणून आपल्याला थोडं पाणी ॲड करायचं आहे। असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी बॅटर तुम्हाला थोडं वरती घेऊन दाखवते। हे बॅटर व्यवस्थित एकसारखं खाली सुटलं जात नाहीये, म्हणजेच आपलं बॅटर अजून व्यवस्थित झालेलं नाहीये, म्हणून आपण थोडं अजून पाणी ॲड करणार आहोत आणि परत मिक्स करून घेणार आहोत। व्हिपिंग क्रीम वापरणार नाही आहोत आपण, त्यामुळे आपल्याला जो चॉकलेट केक असतो ज्याच्यात व्हिपिंग क्रीम वापरली असते त्याला पंच खूप फुललेला हवा आहे, म्हणून आपण थोडंसं याच्यापेक्षा पातळ बॅटर करून घेतो। पण आपल्याला व्हिपिंग क्रीम वापरायची नाहीये, म्हणून आपण थोडं दाटसर असं बॅटर तयार करून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही, असं एकसारखं हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर। एवढी दाटसर कन्सिस्टन्सी हवी आहे। आपल्याकडे जर व्हिपिंग क्रीम वापरायची असेल तर याच्यापेक्षा पातळ थोडंसं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे। आपण व्हिपिंग क्रीम नाही वापरणार आहोत, तर एवढी कन्सिस्टन्सी बॅटरची व्यवस्थित आहे। आता मी बॅटर तयार करण्या अगोदरच केक टीन रेडी करून घेतला होता। बॅटर तयार करून घेतलं की ते जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाहीये, केक व्यवस्थित फुगला जात नाही, म्हणून आता लगेचच बॅटर याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। टीन मध्ये मी टाकून घेत आहे, पाहू शकता। आता हे बॅटर एकसारखं करून झाल्यानंतर थोडा टीन टॅप करून घ्यायचा आहे, त्यातून एअर बबल्स बाहेर येतात आणि पंच आपला खूप फुलला जातो, छान होतो, म्हणून असं बॅटर टॅप करून घेतल्यानंतर मी 5 मिनिटासाठी एक पातेलं प्रीहीट करण्यासाठी ठेवलं होतं। आता त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवला आहे। 5 मिनिटं पातेलं प्रीहीट झालेलं आहे आपलं। आता या स्टँड मध्ये मधोमध बरोबर आपण टीन केकचा ठेवून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही, असा हा टीन ठेवून द्यायचा आहे आणि पॅक झाकण हवंय आपल्याला। पॅक झाकण लावून आपल्याला 25 मिनिटं हा केक लो मीडियम गॅसवर आपल्याला बेक करून घ्यायचा आहे। 25 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही, आता एक टूथपिक घेतलेली आहे मी, ती केकमध्ये इन्सर्ट करून दाखवते। तर टूथपिक आपली अगदी क्लीन येते, म्हणजेच आपला केक बेक झालेला आहे। आता टीनमधून केक बाहेर काढून घेऊयात। बघा किती छान पंच आलेला आहे आपल्या केकला, व्यवस्थित फुलला गेलेला आहे केक। आता टीनमधून डिमोल्ड करून घेऊयात केक। बघू शकता आपल्या केकला किती छान जाळी आलेली आहे, म्हणजेच आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित होती। पंच खूप छान झालेला आहे। आता इथं मी मोर्टे कंपनीचं डार्क कंपाऊंड चॉकलेट घेणार आहे। 100 ग्रॅम इतकं चॉकलेट गनाश बनवण्यासाठी। आता आपण
एक पातेलं घेणार आहोत, त्याच्यामध्ये पाणी घेणार आहोत। इतकंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला पातेल्यात की आपण जे चॉकलेटचं भांडं घेतलं आहे ते त्याच्यावर ठेवणार आहे। ते पाणी आपल्या त्या चॉकलेटच्या भांड्याला लागलं नाही पाहिजे, फक्त वाफ लागली पाहिजे त्या पाण्याची, इतकंच पाणी घेणार आहोत। आता या पातेल्यावर ठेवण्यासाठी मी आता या बाउलमध्ये आपल्याला चॉकलेट कट करून घ्यायचं आहे। असं एवढं 100 ग्रॅम चॉकलेट मी घेतलेलं आहे। आता या बाउलमध्ये मी चॉकलेट कट करून घेतलेलं आहे, पातेल्यावरती ठेवून देते। लो गॅस ठेवायचा आहे आणि पाण्याच्या वाफेवर आपल्याला चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे। आता चॉकलेट मेल्ट करण्यासाठी इथं मी 2 चमचे दुधाचा वापर करणार आहे। 2च चमचे घालणार आहे, जास्त नाही, एवढासा चमचा आहे आणि याने 2 चमचे दूध मी घातलेलं आहे या चॉकलेटमध्ये। आता एकसारखं हलवतच आपल्याला कमी वाफेवरती हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे। बघू शकता एकसारखं हलवत मी हे मेल्ट करून घेणार आहे। मस्त होतं याने चॉकलेट गनाश, चॉकलेटवरती खूप छान स्प्रेड होतं। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकता असं पातळ झालेलं आहे, एवढी कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्या गनाशला। आता केक घेतला आहे मी, त्या केकवर आपण गनाश टाकून घेणार आहोत। केकच्या खाली एक मी स्टँड ठेवले, जे पातेल्या खाली आपण ठेवतो ते आहे। तुमच्याकडे हे नसेल तर आपण पोळी किंवा चपाती गॅसवरती भाजण्यासाठी जी स्टँड वापरतो ते ठेवलं तरी चालेल। असं व्यवस्थित सगळं गनाश टाकून झाल्यानंतर आपण केक उचलून घेणार आहोत या स्टँडवरून। एक 5 मिनिटानंतर असं व्यवस्थित उचलून घ्यायचं आहे। केक व्यवस्थित उचलून घेतल्यानंतर मी गार्निशिंगसाठी नट्स वापरले आहेत, फक्त बदामच वापरलेत। तुम्हाला दुसरं कोणतंही नट्स हवे असेल तर घेऊ शकता। इथं मी केकचा एक पीस कट करून दाखवलेला आहे, बघू शकता तुम्ही, अगदी व्यवस्थित कट झालेले आहेत पीसेस, आपल्याला हवे तसे। बघू शकता यम्मी असा चॉकलेट केक आपला रेडी आहे। विदाउट क्रीमचा ही केक खूप छान होतो, बघू शकता तुम्ही। तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।